श्री सचिन वसंत पाटील साहित्याच्या समृद्ध परंपरेत आपल्या लेखणीच्या जोरावर स्वतःची वेगळी ओळख निर्माण करणारे एक संवेदनशील आणि प्रतिभावान नाव म्हणजे श्री सचिन वसंत पाटील। ग्रामीण जीवनातील वास्तव, माणसांच्या भावना, समाजातील बदलते चित्र आणि जीवनातील सूक्ष्म निरीक्षणे अत्यंत प्रभावीपणे शब्दबद्ध करण्याची त्यांची हातोटी वाचकांना खिळवून ठेवते। सचिन पाटील यांनी विविध साहित्य प्रकारांमध्ये उल्लेखनीय योगदान दिले आहे। त्यांच्या प्रकाशित पुस्तकांमध्ये सांगावा, अवकाळी, विळखा आणि गावठी गिच्चा हे कथासंग्रह विशेष गाजलेले आहेत। सांगावा या कथासंग्रहाने 5व्या आवृत्तीपर्यंतचा प्रवास करत वाचकांच्या मनात आपले वेगळे स्थान निर्माण केले आहे। अवकाळी, विळखा आणि गावठी गिच्चा यांनाही तितकाच भरभरून प्रतिसाद मिळाला आहे। याशिवाय पाय आणि वाटा हा त्यांचा ललित गद्य संग्रह जीवनाच्या प्रवासातील अनुभवांना अत्यंत सुंदर शब्द देतो। तर येरे येरे पैसा या लेखसंग्रहातून त्यांनी समाजातील आर्थिक आणि सामाजिक वास्तवावर भाष्य केले आहे। मायबोली रंगकथांचे या पुस्तकाचे संपादन करून त्यांनी साहित्य विश्वात एक वेगळा ठसा उमटवला आहे। त्यांच्या साहित्य कृतींची दखल केवळ वाचकांनीच नाही तर विविध प्रतिष्ठित संस्थांनीही घेतली आहे। महाराष्ट्र साहित्य परिषद पुणे यांच्या वतीने त्यांना ॲडव्होकेट त्रिंबकराव शिरोळे स्मृती पारितोषिक मिळाले आहे। तसेच सांगावा या कथासंग्रहासाठी राजाराम बापू पाटील उत्कृष्ट वाङ्मय पुरस्कार सन 2010 मध्ये प्रदान करण्यात आला। अवकाळी, विळखा या कथासंग्रहासाठी त्यांना अनेक मानाचे पुरस्कार प्राप्त झाले, जसे महाराष्ट्र साहित्य परिषद गुहागर यांचा उत्कृष्ट कथासंग्रह पुरस्कार, दक्षिण महाराष्ट्र साहित्य सभा कोल्हापूर यांचा शंकर खंडू पाटील पुरस्कार आणि साहित्य साधना पुरस्कार उदगीर। पाय आणि वाटा या ललित गद्य संग्रहासाठी त्यांना विविध प्रतिष्ठित पुरस्काराने गौरविण्यात आले आहे। इतकेच नव्हे तर त्यांच्या साहित्य कृतींचा शैक्षणिक अभ्यासक्रमातही समावेश करण्यात आला आहे। सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ आणि संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठ यांच्या अभ्यासक्रमात त्यांच्या कथांचा समावेश आहे। ही त्यांच्या लेखनाची मोठी पावती आहे। सन 2017 मध्ये महाराष्ट्र शासन व समाज कल्याण कार्यालय सांगली यांच्याकडून त्यांना दिव्यांग साहित्यिक प्रेरणा पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले। सन 2025 मध्ये मायबोली रंगकथांचे या संपादनासाठी त्यांना दीनमित्रकार मुकुंदराव पाटील साहित्य पुरस्कार प्राप्त झाला, जो त्यांच्या साहित्य सेवेचा आणखी एक टप्पा ठरला। याशिवाय राज्यस्तरावर 40हून अधिक साहित्य पुरस्कारांनी त्यांना गौरविण्यात आले आहे, जे त्यांच्या सातत्यपूर्ण आणि गुणवत्तापूर्ण लेखनाचे द्योतक आहे। सचिन वसंत पाटील यांचे साहित्य केवळ वाचनापुरती मर्यादित राहत नाही, तर ते विचार करायला भाग पडते, समाजाकडे नव्या दृष्टीने पाहायला शिकवते आणि माणुसकीची जाणीव अधिक दृढ करते। अशा या गुणी साहित्यिकास सर्वच स्टार उत्कृष्ट साहित्य पुरस्कार प्रदान करताना आम्हास अतीव अभिमान वाटतो। आपले खूप खूप अभिनंदन आणि पुढील वाटचालीस हार्दिक शुभेच्छा।